नमस्कार प्रेक्षकांनो, मी अक्षता. तुम्ही पाहताय राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. शासनाने 108 रुग्णवाहिका चालकांना सरळ सेवेत कायम करावे अशी मागणी महाराष्ट्र 108 रुग्णवाहिका चालक संघटनेच्या वतीने करण्यात आली असून पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन व उपोषणाचा इशारा संघटनेने दिला आहे. 26 जानेवारीपासून महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका हा प्रकल्प शासनाने BVG इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिला असून या प्रकल्पामध्ये आम्ही वाहन चालक म्हणून काम करत आहोत. मागील 10 वर्षापासून आम्ही आमचे काम चोखपणे करत आहोत. कोविड महामारी, अपघात, विषबाधा, सर्पदंश, प्रसूती, महापूर, हृदयविकार, आग लागणे, दरड कोसळणे आदी आपत्कालीन व नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आम्ही पुढे होऊन सेवा देत आहोत, असे या संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. शासनाने 14 मार्चच्या शासन निर्णयामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ब, क, ड प्रवर्गामधील कंत्राटी तत्वावर सलग 10 वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याची तरतूद केली आहे. मात्र 10 वर्ष सलग सेवा देणाऱ्या 108 रुग्णवाहिका चालकांचा यात विचार केला नाही. या अन्यायाविरुद्ध चालक संघटना पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन व बेमुदत उपोषण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. आझाद मैदान येथे आंदोलन करणार आहेत. आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत की आम्हाला एक वेगळं महामंडळ स्थापन करण्यात यावं आणि समान काम समान वेतन आणि महाराष्ट्रामध्ये समावेशन करून घेण्यात यावं. अजून जर समजा हे जर मागणी नाही झाल्या तर आम्ही हे आंदोलन तीव्र करून येत्या 2 दिवसात जर पूर्ण नाही झालं तर महाराष्ट्र आणि नाशिकसह सर्व जिल्हे बंद होतील. महाराष्ट्रामधली याची सर्वस्व जबाबदारी महाराष्ट्र शासन आणि BVG कंपनीची राहील.